त्याला ठेवायचं म्हणलं तर विचारही केला तरी आमचा रुद्राचं सुद्धा त्यासाठी त्याला सुद्धा घेऊन. नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव संध्या. आणि आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा आज पाहणार आहोत आपण आलूची भाजी, ते पण थोड्या वेगळ्या पद्धतीनं. आता तुम्ही म्हणाल आलूची भाजी आम्हाला नाही का करता येत, पण करता येतं पण थोड्या वेगळ्या पद्धतीनं. आता हे अनेक तर कुकरमध्ये कसं असते, झटकीपट शिजते आणि चवसुद्धा म्हणजे त्याची जे वाफ आहे ते निघून जात नाही आणि एकदम छान होते, एकदम छान. म्हणजे तुम्ही करून तर पाहा ना एकदा, म्हणजे म्हणण्यानुसार खूप छान होते. तर सुरुवातीला टाकून घेतले मी दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता आणि इलायची. ह्याच्यानं चव ना खूप भारी लागते. त्यासाठी मला प्रत्येक भाजीमध्ये आवडतं. आणि मी कांदे अगोदर कढीपत्ता टाकून घेतला. कढीपत्त्याचा सुद्धा सेंट एकदम सुरुवातीला टाकल्याच्यानंतर भारी पसरतं आपल्या पूर्ण भाजीमध्ये. आणि भरपूर सारा कांदा आणि ते परतून झाल्याच्यानंतर थोडं आलं, लसूण, मीठ आणि कोथिंबिरीची काढायचं पेस्ट करून ठेवलेलं तर ते टाकलेलं आहे. आणि सगळं एकत्रितपणे छान म्हणजे भाजून घ्यायचं आहे छानपैकी. आणि ते भाजताना थोडं जर साखर टाकलं तर कांदा लवकर करपतं, म्हणजे लवकर भाजण्यास मदत होते. त्यासाठी मीठ साखर पण टाकलेली आहे. आणि त्यानंतर टाकलेली आहे टोमॅटोची प्युरी. आपण काय करतो, टोमॅटो कट करून टाकतो ना, त्याऐवजी जर आपण टोमॅटोची प्युरी करून टाकली तर एकतर दाक्षरपणा येते आपल्या भाजीला आणि चवसुद्धा वेगळ्या पद्धतीनं लागतात. ते टोमॅटोची आपण जी प्युरी टाकलेली असते मग ते प्युरी मऊ पटकन असे भाजल्या जायला किंवा वाफली जावं प्युरीचं एकदम. आता ते जसं हे असते ना टोमॅटोचं, जसं जे रसा वेगळा म्हणजे रसा असते ना, ते पूर्ण पाणी आटून ते प्युरी सॉफ्ट व्हावं आणि पटकन वाफावं म्हणून वरून मीठ टाकायचं. मिठानं खूप लवकर प्युरी म्हणजे टोमॅटोचं थोड्या असू द्या प्युरी असते खूप लवकर वाफते. आपल्याला चांगलं आता भाजून घ्यायचं, वाफ काढून घ्यायचं आहे. 2-3 मिनटामध्ये सगळं वाफून जाईल. मीठ टाकल्यामुळे तर आणखीनच लवकर वाफेल. तर ह्या प्युरीमुळं काय होईल, बाइंडिंग खूप छान येईल आपल्या भाजीला. तर बाकीचे मसाले टाकून घ्यायचे. 2 चमचे तिखट आणि एक दीड चमचा किंवा दीड चमचा हळद आपल्या आवडीनुसार. आणि हे धनेपूड आहे. म्हणजे थोडं टोमॅटोच्या भाजीला जर धनेपूडची थोडं हे दिली, अर्धा चमचा प्रमाणात थोडं धनेची पूड टाकली ना, खूप चवीला इन्हॅन्स होतं, चव छान होते त्याचं पोटॅटोच्या भाजीची, आलूच्या भाजीची. आणि हे आलू आहेत ना उकडलेले नाहीत बिलकुल, फक्त त्याच्यावर साल काढून घेतलेली आहे, धुवून घेतलेले आहेत. आणि धुवून स्वच्छ घ्यायचं कापल्याच्या नंतर, त्याच्यामुळे ते भाजी थोडा काळे पडणार नाहीत. आता एक बारीक छानसं असं कट करून घेतलेले आहेत. आणि हे आपल्याला फोड्यात 2 मिनटं वाफवून घ्यायचे तेलामध्ये. नंतर मग कोमट पाणी टाकायचं, म्हणजे गरम पाणी करूनच टाकायचं भाजीला. त्यामुळे काय होईल, भाजीचं चव बदलणार नाही आणि कलरसुद्धा बदलणार नाही, एकदम छान होईल भाजी आपली. आता हे सगळं मीठ, मिरची, मसाला सगळं एकत्र होऊन छानसं हे आता एक शेंगदाण्याचं कूट टाकले आहे 1.5 चमचा. आणि पाणी तिकडे गरम करायला ठेवलेलं आहे. आणि छान सगळं मसाला एकदम फोडायला छान होईपर्यंत, म्हणजे एकत्र होईपर्यंत मसाला आणि आपली फोड्या चांगली एकत्र होईपर्यंत छान तेलामध्ये वाफवून घ्यायचं. आणि आपल्या फोड्यांना सगळं मीठ मिरची वगैरे तोंडभर छान येतं. आणि हे कोमट पाणी ठेवलेलं मग आपण टाकून घ्यायचं आता. त्याच्यामुळं चव जबरदस्त होते आपल्या भाजीची, गरम पाणी टाकल्यामुळं. आणि हे भरपूर अशी कोथिंबीर, आता कोथिंबीर बरीचशी भेटायला लागली. थोडं वातावरण थंड वाटायला, म्हणजे काय पाऊस का मोठं पडलं नाही, पण केव्हाच असं आधीमधून पडलेलं छोट्या पावसाळ्यानंसुद्धा वातावरण थोडं बरंच वाढायला पण कोथिंबीर यायली. आणि लास्टला टाकलं मी घरातलं साठवणीतला मसाला. आणि हे कुकर आहे ना, अगोदर मी डाळीसाठी लावलेलं होतं, मग त्याचं झाकण थोडं पिवळं पडलेलं आहे. अगोदर डाळ झाली म्हणजे वरणाला, आणि कुकर झालं. आणि आपलं ही भाजीसुद्धा शिजून रेडी झालेली आहे आणि 2च शिट्टीला एकदम भाजी शिजून मस्तपैकी एकदम मस्त मऊ शिजलेली आहे, फक्त 2च शिट्टीला. आता निघालो मार्केटला. आमचे भाजीबाई आलेले आहेत, त्यांना मार्केटला घेऊन जायचं, काही खरेदी करायचे, बांगड्या, कानातले आणि थोडंफार एक आवडलं तरी ड्रेस घ्यायचे. त्यासाठी चालत मार्केटला. भेटू नंतर आम्ही चाललो तिथं. आणि त्याचंसुद्धा NCC नाही, सैनिक स्कूलला त्याची ॲडमिशन केलं होतं आम्ही. त्याचंसुद्धा काय खरेदी करायचं आमचा रुद्राचंसुद्धा, त्यासाठी त्यालासुद्धा घेऊन चालत.
मार्केटमध्ये गेलोच होतो आम्ही, तर मग आम्ही सगळंच वस्तू घेऊन येऊ. मला कलरची म्हणजे रांगोळी संपलेली होती, त्यासाठी लाल कलर, पिवळा कलर आणि 2 कलर घ्यायचे होते. त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि ते होतं आमच्या रुद्राचं मित्राचं, म्हणजे खूप मोठं ते कथकमधलं भाऊ आहे. ते आमचं म्हणजे बरंच मोठं आहे, पण खूप छान रिलेशन आहे त्याच्या दोघांचे. म्हणजे त्यांनी खूप छान लावून दिले आम्हाला. आम्ही तसंच गेलो लाजरीला, जे आमच्या ह्यांना म्हणजे कानातले खूप आवडतात. त्याच्याकडे घेऊन गेले होते. तिथं आम्ही कानातले घेतो आणि नंतर आलो चाटच्या भांड्याला, नंतर पाणीपुरी सेंटरला. आणि पाणीपुरीमध्ये सगळं ठिकाणी खाल्ले. मग आम्ही गेलो तिथून चहा घ्यायला. हे जे चहा होतं ते अमृततुल्य जे असतं ना, तसं सुकून नावाचे छान एकदम सुंदर शॉप होती चहाची. ती चहा पिलोत. मग नंतर आलो आम्ही कपड्याच्या दुकानला. आम्ही अनुसाठी आता ड्रेस घ्यायला आलोत. दादावरी सेकंड फ्लोअरला ड्रेसचं सेक्शन आपण जाणार दादावरी. ते लगेच त्यांनी गेले पण ह्यांना त्याच्या गावी, त्याच्यामुळे त्यांना दाखवणं वगैरे काय झालं नाही. मी कोणतीच खरेदी केली नाही, काही दाखवलं नाही. आणि काय झालं ते तयारी करायची होती आमच्या रुद्राची जाण्याची, त्याच्यासाठी मला काही दाखवणं झालं नाही. तिथून आलो घरी. आम्ही बिल केला, इथं बिलचं सेंटर होता. तिथून आलो आम्ही घरी. आम्ही मार्केटहून थोडा वेळ झाला आलोत आणि लगेच ते आमचे नणंदबाई आणि भाचीबाई सगळे गेले आणि आमच्या रुद्राची सैनिक स्कूलला जाण्याची तयारी सुरू झाली कारण जे सैनिक स्कूलचे जे गार्ड काय म्हणतात, प्रिन्सिपल होते का कोणतरी होते, कलेवाड सर म्हणून आहेत, त्यांनी फोन केले की आजच्या आज घेऊन या. आज काय शक्य नाही, पण उद्या सकाळी लगेच जायचं. आम्हाला परवाला जायचं होतं बुधवारी, पण आजच जावं लागतं, उद्याच जावायचं आहे. त्यासाठी ह्याची आज अचानक एकदम गडबड सुरू झाली. आम्ही रिलॅक्स होतो त्यांना थीर पाठवून द्यायचं म्हणून बुधवारी, पण आणि त्यांनी फोन लावले की सैनिक स्कूलचे रूल्स खूप स्ट्रिक्ट असतात, तुम्हाला 15 तारीख दिली होती, 15लाच आणायचं म्हणून. पण नंतर आम्हाला आज काय शक्य होत नाही, 15 पण 16ला घेऊन जायचं आहे. त्यासाठी त्याची आता आल्या घरी त्याची तयारी सुरू झालेली आहे. एकतर खायला करायचं आहे, बॅग पॅक करायचं आहे आणि त्याला सगळं म्हणजे बेड घेऊन एक बेड घेऊन जायचं आहे आणि पांघरणं, बेडशीट सगळं घेऊन जायचं. त्याचीच तयारी चालू आहे पॅकिंग करायची. मी सगळं काढून देते, ते पॅक करते. उद्या ना माझं रुद्र ह्याला सैनिक स्कूलला जाणार आहे. म्हणजे तिथंच हॉस्टेल असतं आणि सैनिक स्कूल असतं. तिथे आता म्हणजे राहण्यासाठीच जाणार आहे. आणि तिथले एवढे हे असतात ना, काय म्हणतात, स्ट्रिक्टली नियम असतात की घरला लवकर वापस पाठवून देत नाहीत, भेटायला सुद्धा, आणि लवकर आम्हाला सुद्धा तिथे येऊ देत नाहीत, फोन लवकर लावू देत नाहीत. शाळा खूप स्ट्रिक्ट असते, चांगली आहे, पण दूर राहायचं दुःख वाटायला एकदम. म्हणजे लहानपणापासून कुठं राहिलेलंच नाही ना, त्याच्यामुळे आता ते कुठंतरी दूर ठेवायचं मला तर खूप मना त्रास व्हायला. आणि बरेच जण जे असे ठेवतात, त्यांना ज्यांनी बाहेर त्यांची मुलं असतात त्यांना माहीत असतं किती त्रास होतं काय नाही. आता मी त्याच्यापुढे दाखवत नाही, पण मला खूप असं मधून खूप त्रास होते. आता मी जर त्याच्यापुढे रडायला लागला तर तो कमजोर पडेल, म्हणून मी त्याच्यापुढे बिलकुल काही हे करत नाही. पण मला खूप असं मधून रडायला येते त्यानं जाणार आहे म्हणलं तर. आता तुम्ही पण माझे फॅमिली मेंबरच झालेले आहेत, सगळे सबस्क्रायबर म्हणलं तर, त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणलं. कारण दुसरं शेअर करायला तर कोणी नाही आपल्याकडे आता जवळ इथं. आता ह्यांनी बाहेर राहतात, ह्यांना पण वेगळंच वाटेल मी जर नाराज झाले. सासू सासऱ्यांना तर काही शेअर करता येत नाही. मला कोणाला तरी शेअर केलं तर आपलं मन हलकं होईल म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. पण आता कसं 10वी 12वी म्हणजे 12वीच्या नंतर बाहेर पडलेलं वेगळं असतं, पण आता ते खूप म्हणजे लहान आहे, ते 9वीला आहे आता, त्याच्यामुळे खूप वेगळं. आता खूप जणांचे लेकरं खूप 5वीपासून त्याच्यापेक्षा अगोदरपासून जातात, पण मला आताही ठेवायची इच्छा नव्हती, पण त्याची इच्छा आहे, त्याला पुढे NDAला वगैरे जायचं आहे म्हणून त्याला इच्छा आहे सैनिक स्कूलला जायची म्हणून आम्ही ठेवतो त्याला. पण खूप त्रास होते मला आता त्याला ठेवायचं म्हणलं तर विचारही केलं तरी एकदम डोळ्यातून पाणी गळते.